तर विद्या समीक्षण केंद्र म्हणून एक नवीन कल्पना असा जी प्रधानमंत्री मोदी 2 वर्सां पयलीं सुरवात केली गुजरात आणि त्या सगळ्या देशांत आमी राबयतात. हातूंतल्यान अशी कल्पना आसा की जे शिक्षण जे जाता सगळ्या राज्यांत ताचे एकीकडे सगळें संचलन ताचें जावचें आनी ताची केंद्र आसचें ताची एक कल्पना. तशीच आमी अशी कल्पना केल्या गोंयांत आनी ती परवरी आमच्या ऑफिसांत अशें ऑफिस केलां आमी आनी तातूंतल्यान आमी पूर्ण आढावो घेता शिक्षणाचो. तर हातूंतल्यान विद्या शिक्षण केंद्रांतल्यान आमी बरेचशे तांचे एक मेन हें आसा ताजो मोबायलाचो ऍप आसा ते ऍपांतल्यान आमी बरेच कितें तातूंतल्यान गजाली मेळटा. तातूंतल्यान म्हणजे टिचरी एटेंडन्स मार्क करूं शकता. तशेंच परत म्हणून आसा ते परत तुमकां सांगता परत कशें आसता तें. मॅथ्स तेंच्यांनी प्रॅक्टीस करूं येता भुरग्यांनी. पालकांक इन्फॉर्मेशन कितें जाय जाल्यार पालक तातूंतल्यान इन्फॉर्मेशन घेवं शकता. स्कुलांक रिपोर्ट्स मेळटा की बाबा कितके लोक आज प्रेजेंट आशिल्ले कितके एबसेंट आशिल्ले परकान तेंचे परफॉर्मन्स कितें अशे वेगवेगळ्या गजाली ह्या सगळ्या हितूंतल्यान मेळटा. तर आमी विद्या सर्वेक्षण केंद्रांतल्यान आमचो उद्देश कितें तर भुरग्यांचो सर्वांगीण उदरगत जावची तातूंतल्यान हे सगळे तांकां ऍप्स मेळचे हाजी आमची एक मेन आसा. भुरग्यां प्रमाणे तशेंच टिचरींक कशें तातूंतल्यान चड इन्फॉर्मेशन मेळूं शकता. इन्फॉर्मेशन म्हणजे कशें भुरग्यांची आज लेवल कितें आसा हें टिचरींक कळूं शकता. कितके ते शिकता तेंचे खंय विकनेस आसा हें टिचरींक कळटा. आनी हेडमास्टरा खातीर आज कितके प्रेजेंट आशिल्ले कितके एबसेंट आशिल्ले पूर्ण स्कुलान कशें परफॉर्मन्स आसा म्हजें स्कूल राज्या प्रमाणे कशें ताचें लेवल कितें आसा हें सगळे 3 गजाली ह्या आमी विद्या समीक्षा केंद्रांतल्यान दिता. तर सादारण आमकां गोंया राज्यांत कितकीं स्कुलां आसा कितके भुरगे आसा हे सगळ्याचे आमचे कडेन डेटा आमचे कडेन आसता. आतां गोंयांत सादारण 1400 स्कुलां आसा बरोबर. आनी कितके स्कुलान साऊथ गोवान कितके आसा नॉर्थ गोवान कितके आसा हे सगळे आमी जे डेटा आसा तो सगळे आमचे कडेन विद्या समीक्षा केंद्रान आसता. तशेंच टिचरी कितके आसा सादारण गोंयांत 14,000 टिचरी आसात आनी प्रत्येक स्कुलान बाबा कितके टिचर आसा कितके शिक्षण टिचरींचे हे सगळे सुद्दां आमी इन्फॉर्मेशन गोळा करता. तर गोंया राज्यांत सादारण 2,60,000 भुरगे शिकतात आनी त्या तातूंतले खंयच्या स्कुलान कितके शिकतात गांवांनी कितके शहरांनी कितके हे सगळे बारीक बारीक जे गजाली लागता हे सगळे इन्फॉर्मेशन आमी गोळा करता. तशेंच दर आठवड्यांतल्यान आमी प्रश्न रिलीज करता त्या बोर्डाचेर परकाचेर आनी ते आन्सर कितके भुरग्यांनी केले दर आठवड्याक ताच्या आन्सरा वयल्यान आमकां सादारण गोंय राज्याची कितकी पातळी आसा कितके शिक्षण बरे भशेन चल्लां हेचे आमकां पातळी राज्यभराची आमकां पळोवंक मेळटा. तेचें निरीक्षण आमी करता राज्यभराचें. आनी हें सगळें कळपाक लागून तें समजा स्कुलान ताचो उपयोग जाल्यार आमकां त्या राज्याचेर कळटलें. तर भुरग्यांनी खंयचो प्रश्न आन्सर केलो त्या प्रश्नाचो लेवल कितें आशिल्लो हे सगळे लेवल आमकां आमच्या राज्यभर पळोवंक मेळटा. आतां तिसरेचो भुरगो बार्देस तालुक्यांत कितके 77% ताका टक्के पडटा किंवा मार्गांव तालुक्यांत कितके पडटा क्लास वायज आमकां सगळे बारीक बारीक आमकां पळोवंक मेळटा. आनी फुडें आमी तशेंच स्कूल वायज आमकां पळोवंक मेळटा हें सगळें. तर हें सगळें करपा खातीर एक सामको सिंपल एक हें एवेलेबल आसा तो म्हणजे आमी परक म्हणटा. आतां परकाचेर हांवें लॉगीन केलें. आतां हें हांव कंप्युटराचेर करता तें सगळें तुमकां मोबायलाचेर करूंक मेळटा. हांवें तो मोबायलाचो एपाची लिंक सराक धाडल्या तितून तुका शेअर करतलो सर. आमचे कडेन तुमकां सकाळीं धाडिल्लें न्ही हांवें. तातूंतल्यान तुमी तें एप तुमच्या मोबायलाचेर डावनलोड करूंक शकता. तुमकां सकाळीं एक पोस्टर धाडिल्लो आनी तातूंत तें लिंक आसा ती लिंक जाय तुमकां सेपरेट धाडटा. ते सगळ्या पालकान आपापल्या समजा फोनाचेर तुमी तें डावनलोड केल्यार तुमकां सादारण अशें पळोवंक मेळटलें. आनी तुमी सुरवाती जेन्ना करता तेन्ना तुमकां एक नंबर तो मागता स्कुलाचो नंबर ताका आमी युडायस नंबर म्हणटा. तो युडायस नंबर तुमच्या टिचरीक तो खबर आसा तुमच्या स्कुलाचो नंबर कितें तो आतां हांगा बरयला 300 अशें एक आसा नंबर तो 11 डिजिटाचो नंबर आसा. तो नंबर तुम्ही घातला की तो सांगता की तुमची विद्यालय स्वस्तिक विद्यालय म्हणून आणि तिची
तुमी म्हणपाचें की हां ही म्हजी स्कूल आनी तो मागीर तुका प्रश्न विचारता तुमची क्लास खंयची ती. समजा तुमी क्लास म्हटले आतां समजा 9वी म्हटले तुमी. आतां 9वी म्हटल्या बरोबर तो विचारतलो की बाबा महिला किंवा मेल काय फिमेल. जर तुमी म्हटलें मेल नाव तुमचं तो विचारता. तुजें नाव. आणि 9वीच्या कोणाच्या भुरग्याचें नाव घेवया. 9वीचें कोण आसा हांगा? 9वी आसा. कोण एक नाव सांगा 9वीच्या भुरग्याचें. टीचर नाव सांग. रिद्धी गावडे. हां ते नाव घालून रिद्धी. आता हांव म्हणटा की स्टार्ट प्रॅक्टिसींग म्हणजे आमी प्रॅक्टीस करूया अशें हांव ताका सांगता. तुका दिसता न्ही हें बारीक आसतलें दिसता तें. आतां प्रॅक्टीस म्हटल्या तो म्हणटलो की आतां म्हणटा पयलीं मॅथ्स प्रॅक्टीस करूया म्हणून. आतां म्हणटा मॅथ्सान 15 क्वेश्चन आसात. आता क्वेश्चन 1. Nupur writes that decimal expansion of 8 by 25. Find the value of a. आता हो प्रश्न त्या भुरग्याक अशे 15 क्वेश्चन ताका मॅथ्साचे ह्या आठवड्यात मेळटले. फुडल्या आठवड्यात सायन्साचे 15 क्वेश्चन मेळटले. त्याच्या फुडल्या आठवड्यात हिस्ट्री आनी जिओग्राफीचे प्रश्न मेळटले. अशे प्रत्येक म्हयन्याक प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या सब्जेक्टाचे 15 क्वेश्चन त्या भुरग्याक प्रॅक्टीस करूंक मेळटले. आनी ताणें तें उत्तर समजा चुकीचें दिलें समजा जाल्यार ताका रोखडेंच तो सांगता की बाबा हें चूक काय करेक्ट. आनी समजा चूक आसा जाल्यार रोखडेंच तेज्या त्या व्हिडिओ त्या भुरग्याक तो पळोवंक मेळटलो की तेणें करेक्ट कशें तें. मागीर त्या चुकी बरोबर ताका शिकपाकूय मेळटा वांगडाच. अशें प्रत्येक आठवड्याक 15 क्वेश्चन त्या भुरग्याक एका सब्जेक्टाचेर पळोवंक मेळटले. आनी इट इज लिंक टू द सिलेबस. आतां समजा त्या स्कुलान म्हणजे आमी एकाडेमीक कॅलेंडर ठरयल्लो आसा की प्रत्येक स्कुलान खंयचे पाठ तो त्या आठवड्यात शिकोवपाक जाय तो त्या म्हयन्यात शिकोवपाक जाय तो. त्याच प्रमाणे ते प्रश्न ते आमकां मेळटा. आमकां लक्षात येता की बाबा तो भुरगो त्या पाठांत त्या हातूंत तो ताका तें कळटा काय ना तें क्वेश्चन. आमकां हो ताका मागीर टिचरीक हो रिपोर्ट वयता की बाबा तुमच्या क्लासांतले सादारण 50 भुरग्यांक बरें कळटा 25 भुरग्यांक हें कन्सेप्ट कळना. पण टिचरीक त्या प्रमाणे त्या कन्सेप्टाचेर परत क्लास घेवन ती कन्सेप्ट ताका सुदारपाची चान्स मेळटा. हें पयलीं जातालेंच हातूंतल्यान क्वेश्चन पेपरांतल्यान जातालें. पूण क्वेश्चन पेपर समजा एका म्हयन्यांतल्यान जाता आसतलें. आतां ताका तें दर आठवड्यांतल्यान पळोवंक मेळटा. इतकीच गजाल न्ही हें राज्यभरांतल्यान एकूच प्रश्न वयता. सो तुमच्या स्कुलाची लेवल त्या राज्यभरांत कितें आसा हें त्या टिचराक आनी प्राध्यापकाक कळटा. पयलीं तें कळपाचें मार्ग नाशिल्लें 10वी पर्यंत. जो पर्यंत बोर्ड एग्जाम जायनाशिल्ली तो पर्यंत आमकां कळनाशिल्लें की बाबा म्हजी पातळी ह्या आख्ख्या राज्या स्तराक कशी आसा ती. आतां तुमकां त्या पयली इयत्तांतल्यान 10वी इयत्ता पर्यंत प्राध्यापकाक कळटा की म्हजें स्वस्तिक विद्यालयाची पातळी आख्ख्या राज्यांत कशी आसा ती. पयलीं हें कळपाक चान्स नाशिल्लो 10वी पर्यंत. आतां ते प्रत्येक ग्रेडाक ते कळूं शकता. समजा तुमी तुमचे भुरगे समजा हें परत ऍप यूज करतले दर आठवड्याक जाल्यार ते तांकां कळूं शकता. हाजो सगळ्यांत मोठो फायदो. आतां तुमी म्हणटले की मोबायल आमकां भुरग्यांक दिवचो पडटलो. ज्याच्या घरांत मोबायलाची रेंज ना किंवा प्रॉब्लेम आसा किंवा मोबायल ना ताणें स्कुलान सेम थींग करूं शकता. स्कुलान करता जाल्यार ताका सादारण दीसभर बिजी आसतले. सादारण दनपारच्या वेळार किंवा स्कुलाच्या सोंपल्या उपरांत एक वर कंप्युटर लॅबान टिचरीक समजा लॉगीन करून दी जाल्यार ते टिचरींतल्यान भुरग्यांक यूज करूं शकता. पण दर आठवड्यांतल्यान 15 क्वेश्चन एका सब्जेक्टाचेर प्रत्येक ग्रेडीक क्लास 1 ते क्लास 10 पर्यंत अशें आमचें चालू आसतलें. हाचेर कितें प्रश्न आसा काय? कळूं नाका कोणाक टिचरीक किंवा भुरग्याक ते प्रश्न? मोबायल ऍप हो डावनलोड करपाचो आपापल्या फोनाचेर. परत तेजें नांव आसा एकूच ऍप तो. फाटल्या जुनान समजा पयलो आठवडो आसा तेजे क्वेश्चन जनरेट केल्ले आसा. हय. समजा हिस्ट्री जिओग्राफी हय. म्हाका मेळूना क्वेश्चन किंवा टायम मेळूना. हय. जाल्यार हांव फाटल्या आठवड्याचे आतां करूं शकता काय? ना ते तातूंत ऍपान करूं शकना. पण तुमकां हांव सेपरेटली ते प्रश्न दिवं शकता बाय ईमेल. तुमी ते सेपरेटली घेवचे पडटले पण ऍपान आसचें ना. कित्याक ऍप तो आख्ख्या राज्यांत एकूच आसा. ती प्रश्न वयतली नवीन प्रश्न येतली. स्टोर जायना.
युनिफॉर्म न्ही, तो एका आठवड्यांतल्यान त्या आठवड्याचो प्रश्न ते वयतले, नवीन प्रश्न येतले. एका आठवड्यात जे 15 प्रश्न येतले म्हणतात हय. म्हणजे एकाच दिसा ते 15 येतले काय डेली? दर शेनवाराक फक्त रिलीज जाता. ओके. फूल आठवडो तुमकां मेळटा सॉल्व करपाक. हां. फुडल्या शेनवार पर्यंत तुम्ही ते प्रश्न 15 प्रश्न सॉल्व करपाचे. शुक्रवार पर्यंत त्याचे आन्सर दिवपाचे. शुक्रवार पर्यंत आन्सर करू शकता. कारण नवीन फुडल्या शेनवाराक नवीन प्रश्न नवीन येतले म्हणजे तो ते प्रश्न वतले. वयतले. ओके. आठवड्यात 15 मिनिटं. आठवड्यात 15. आठवड्यातल्यान 15च फक्त. म्हणजे फुल विका भितर केन्नाय ते प्रश्न सोडू शकता. चॅप्टरचे म्हणजे समजा तुमकां आता मॅथ्सान न्ही 2 चॅप्टर आसा म्हयन्याचे, तर ते 2 चॅप्टरांचे फक्त प्रश्न आसतले. 15 प्रश्न आसतले ते 2 चॅप्टराचे. इंग्लिश समजा आसा त्या इंग्लिशे जे कॅलेंडर सेट केला एससीईआरटी राज्यान जे सेट केला ते कॅलेंडर प्रमाणे आसतले. आता केन्ना केन्ना तुमची टीचर केन्ना फुडें फाटीं जावं शकता, प्रोबेबिलिटी आसा, तर तेन्ना ते प्रश्न सॉल्व जावचे ना. पूण आमी कितें करतात ती प्रश्न टिचरी कडेन सेपरेटली धाडटा. टीचर कॅन टेक इट ऑफलायन आणि ते ऑफलायन टीचर घेवं शकता स्कुलान. असं जावं शकता की त्या टीचर ऍबसेंट आसतली त्या आठवड्यांतल्यान, जावन आसतले कवर म्हणून त्या भुरग्यांनी आन्सर करून आसतले, अशें जावं शकता. हे मेलार कशे येतले म्हणजे वी हॅव टू रिक्वेस्ट फॉर दोज क्वेश्चन्स काय तुम्ही सांगले आमी रिक्वेस्ट करू शकता, काय प्रॉब्लेम ना. वी हॅव टू सेंड अ मेल. सेंड अ मेल. स्कुलाक येतले. येस. सो न्ही ते शिकून टिचरांनी शिकून जाल्यानंतर जाल्यानंतर तुम्ही साधारण 15 फक्त 9वी खातीर 15 दीस किंवा बाकी सगळे ग्रेडा खातीर 1 म्हयन्याचे उपरांत येतात. अच्छा. ह्या म्हयन्यात शिकयल्याचो प्रश्न फुडल्या म्हयन्यात येता. आमी साधारण 1 म्हयन्याचे गॅप दिता. म्हणजे आता फाटल्या म्हयन्यात जे शिकयले जुलयान जुलयान येतले प्रश्न. कित्याक हेका लागून की आमकां खबर ना की बाबा त्या स्कुलान त्या आख्ख्या राज्यांत ते सारकें इम्प्लिमेंट जाला काय ना. म्हणजे आमचे फुडें पयलीं फाटीं जाता म्हणून. सिलेबस सिंक्रोनायज करपा खातीर हय. म्हणजे सगळ्या स्कुलांनी हय. एक टायम लायनाचेर सेम कितें आसता? सो तो तेणी कवर अप केला काय ना हेजें अपलोडींग प्रत्येक स्कुला कडल्यान जाता ना. फॉलोअप. ना. सो म्हणून आता आमकां अपेक्षा अशी आसा की हाच्या उपरांत जातली. ती आमी फोर्स करूं शकना न्ही. गोवा इज अ डेमोक्रेटीक स्टेट. म्हणजे आमी सांगू शकता तुमी करा, पण फॉलो करता काय ना हे प्रत्येक स्कुलांतल्यान फ्रीडम आसा. बट सिलेबस टायमलायन हो ऑलरेडी दिल्लो आसा. ठरयल्लो आसा. सिलेबस टायमलायन ठरयल्लो आसता. तो फुडें जातलो अपलोड जेन्ना हळूहळू जाता. हो आणि ऍप जर आयला. टिचरांनी ते एक्सेप्ट केलें ना जाल्यार ते आमचे स्कूल फाटी व्हरतले काय भुरगे फाटी व्हरतले तितले तेजे थंय हें पावपाना. सेम. हय सारकें सारकें. आतां तुमी करता न्ही. हय. हय. तुमी आन्सर करता ऑलरेडी. व्हेरी गुड. सो सरांनी सांगला न्ही हियर इयरचे कॅलेंडर म्हणजे कितें तर जून म्हयन्यान खंयचे चॅप्टर शिकोवप, जुलय म्हयन्यान खंयचे चॅप्टर शिकोवप हे आमकां ऑलरेडी आयिल्लें आसा आनी त्या प्रमाणे टिचरांनी सुरू केल्लें आसा. त्यामुळे जे फुडले क्वेश्चन येतले ते शिकयल्ल्या चॅप्टराचेरूच येतले. येतले. हय. आणि णवेक खंय दर 15 दिसांनी येतले आणि पयली ते 8वी पर्यंत दर म्हयन्याक एकदा येतले. दर म्हयन्याच्या उपरांत येतले. दर म्हयन्याच्या उपरांत म्हणजे जे म्हयन्यात शिकयला जुनान शिकयला जुलयान येतले. जुनान येवचे ना. आमी एका म्हयन्याच्या गॅपान येतले. हय. फूल आठवडो मेळटा फ्रायडे पर्यंत. हय हय. एकदा तुमी लॉग इन केलो न्ही तो तुमकां लक्षात दवरता की तुमी तोच मनीस म्हणून आनी तुमी कितें आन्सर केला ते. इट वील स्टार्ट फ्रॉम क्वेश्चन 3. तुमी क्वेश्चन 3 पर्यंत आन्सर केले समजा चवथ्या क्वेश्चनांतल्यान सुरवात जातली. तुमी आतां तुमी केला आसता तुमकां अंदाज आसा कितें दीस तुमी ट्राय केला तें. लास्ट इयर त्यांनी धाडलेलं हय. 1 मंथ 1 मंथ केल्लें. ना स्टुडंट्स कॅनॉट सिलेक्ट. फिक्स केल्ले आसा. ती कॅलेंडर तुमकां धाडटा की बाबा खंयच्या कडेन खंयचे प्रश्न ते तुमकां सांगता हांव पयलीं. तुमकां ईमेल धाडटा. हय. तर तुमकां हांव मेल धाडटा की खंयचे सब्जेक्ट आसतले ते आनी सिलेबसूय तुमकां धाडूं शकता. म्हणजे कडेन सगळें आसा. ती आयडिया कितें आसा हातूंतल्यान की एक 2 गजाली आसा हातूंतल्यान. एक म्हणजे जे आतां सद्या टिपिकली जे स्कुलांत प्रश्न विचारले जाता ते फक्त आमचे न्ही क्वेश्चन टायप्स आसता वेगळे वेगळे. एक म्हणजे आमी ऑब्जेक्टीव क्वेश्चन विचारिनात. ऑब्जेक्टीव क्वेश्चन फक्त IIT JEE पर्यंत वयता ते सगळे आमी केन्ना काडना.
सो आमकां ते संवय करपाक जाय भुरग्यांच्या भितर ऑब्जेक्टीव क्वेश्चन विचारपाचे आन्सर करपाचे कित्याक म्हणल्यार सगळे कॉम्पिटेटिव्ह एग्जाम्स जाता IIT किंवा NET म्हणा ते सगळे ऑब्जेक्टीव आसता सब्जेक्टीव आसना आणि आमचे सगळे जे बोर्डाचे क्वेश्चन पेपर आसता ते सब्जेक्टीव आसता तुमकां लक्षात डिफरन्स कळना न्ही मल्टिपल चॉयस क्वेश्चन आनी सब्जेक्टीव क्वेश्चन तर हातूंतल्यान आमी संवय करूंक सोदता भुरग्यांक ल्हानपणांतल्यान की तुमी आतांच्यानूच ते सॉल्व करात मल्टिपल चॉयस क्वेश्चन दुसरी गजाल म्हणजे आमी जे सादारण स्कुलांनी जे प्रश्न विचारतात ते खूब इजी आसता प्रश्न आणि जे NET किंवा JEE प्रश्न विचारतात ते मातशे फिरोवन विचारलेले आसता प्रश्न हाची संवय करपाची आमी आतांच्यानूच तयारी करूंक सोदता भुरग्याच्या भितर की मातशे फिरयले जाल्यार तुमकां आन्सर करपाक कळपाक जाय क्वेश्चन आमचे भुरगे थंयच मार्क खाता कित्याक काय म्हणसर जे आमी भुरग्यांक प्रश्न घालता ती टिचर घालता ती शिकयता ती आनी ताका मातसो बायस आसता की आपूण क्वेश्चन अशेंच विचारचे म्हणून जेन्ना आमी राज्य स्तराचेर प्रश्न सेट करता तेन्ना आमकां तो हें आसना की बाबा आमी मातशे वयल्या लेवलाचेर पळयता म्हणून क्वेश्चन मातशे डिफिकल्ट आसता डिफिकल्ट म्हणूं शकना हांव ते मातशे फिरयल्ले आसता क्वेश्चन आनी ही संवय जावपाची आमची प्रयत्न आसा की भुरग्यांक हळू हळू संवय जावपाक जाय की प्रश्न जरी फिरयले जाल्यार आमकां उतरां कळपाक जाय आनी उत्तर कळून रोखडें ताका थंय व्हिडियोय मेळटा भुरग्यांक की हां आपूण आन्सर रॉंग दिलें आपूण आतां व्हिडियो पळोवन तें करेक्ट करेक्ट करपाचें आन्सर आणि आन्सर करेक्ट असले व्हिडिओ मेळना जनरली ना आन्सर करेक्ट जनरली व्हिडिओ मेळना फुडें वयता समजा तुमकां सेपरेटली प्रॅक्टीस करपाक जाय जाल्यार परत न्ही तातूंत आनी खूब आसा बॉट्स मॅथ आसा सायन्स म्हणून सेपरेट बॉट आसा तुमकां जेन्ना तुमी लॉगीन करता तुमकां कळटलें थंय तुमकां प्रॅक्टीस आनी व्हिडिओ पळोवंक मेळटा ते सेपरेट आसा परत फक्त प्रश्न जाता आनी हाचो उपयोग टिचरींक जाता चड टिचर जेन्ना आठवड्यांतल्यान तो रिपोर्ट घेता शेनवाराक तिका रिपोर्ट वयता टिचरीक आनी प्राध्यापकाक रिपोर्ट वयता की तुमच्या स्कुलांतल्यान सादारण 80% भुरग्यांनी हो प्रश्न आनी हो सारको सॉल्व केला आनी तुमची पातळी ह्या राज्यांत कशी आसा तर प्राध्यापकाक ते मागीर टिचरीक बसोवन मिटींग घेवन हां बाबा तुमचें फ्रॅक्शन कन्सेप्ट ऑफ मॅथ्सान मातसो वीक आसा तुमी तुमकां खंय मातशे तुमचे भुरगे वीक आसा थंय आमी मातशें आनी ट्रेनींग घेवया किंवा आनी तेजे सुदारणा करुया हें तांकां डिसिजन घेवंक मेळटा ही पयली गजाल जावंक शकनासली कित्याक फक्त ग्रीड पेपर तुमी सेट करताले आनी तुमकां तितलें पारदर्शक मेळनाशिल्ली आतां ती पॉसिबिलिटी आसा आनी कितें प्रश्न आसा मेथड म्हणजे आतां जावं शकता पॉसिबिलिटी आसा मेथड चेंज जावं शकता पण खंयची मेथड सॉल्व केल्या म्हणून काय प्रॉब्लेम ना न्ही ऑब्जेक्टिवान प्लीज सब्जेक्टिवान जावं शकता ऑब्जेक्टिवान फक्त उत्तर इम्पॉर्टंट आसा उत्तर सारकें की मेथडचो प्रॉब्लेमूच जायना कशें आलें तुमकां जे तुमी तुमकां जशें आतां भुरग्यांक लॉगीन केलें न्ही प्रत्येक टिचर लॉगीन करपाचें तुमकां तुमचे डेटाबेज आमचे कडेन आसा तुमची टिचरीची नांवां आमचे कडेन आसा सो ती तुमकां लॉगीन करून मेळटा आनी तुमकां रिपोर्टूय मेळटलो दर फुडें सगळे टिचरीक मेळटा सगळे टिचरीक मेळटा फूल रिपोर्ट बराबरचो फूल रिपोर्ट मेळटा आनी कितें प्रश्न ना म्हणजे ऑलमोस्ट जाल्लें आसा आनी कांय हातून ना हें तशें सर आमी ऑलरेडी एटेंडन्स म्हणून एक सुरवात केल्ली आसा सगळ्या स्कुलांनी करूंक ना गोंयच्या फक्त थोड्या स्कुलांनी केल्या समजा तुमकां अशी अपेक्षा की तुमी एटेंडन्सूय करपाक जाय जाल्यार तुमी कॅन स्टार्ट फॉर युअर स्कूल एटेंडन्सान अशें आसा की क्लास टीचर डेली सकाळी त्या क्लासाचे एटेंडन्स घेता मोबायलाचेर आनी हेचे टिचरीचे घेता आनी तुमकां डेली कळटा की बाबा तुमच्या स्कुलान कितले टिचर प्रेझेंट आसा कितले भुरगे प्रेझेंट आसा आनी तुमकां तो फूल एटेंडन्स रिपोर्ट आठवड्याचो म्हयन्याचो आनी वर्साचो तुमकां ऑनलायन मेळूंक शकता हय पेरेंट्साकूच करचें पडटलें कित्याक मोबायल भुरग्यां कडेन ना सो पेरेंट्साक तुमकां मोबायल तुमी समजा भुरग्यां कडेन दिला जाल्यार तुमी तो एप इन्स्टॉल करून दिया किंवा तुमी तुमच्या फोनार इन्स्टॉल करा आनी पळयात की बाबा तुमचो भुरगो तो भुरग्या कडेन ते कंप्लीट करता काय ना क्वेश्चन सगळे आसा ते पळया तुमकांय कळटलें पालकांक की बाबा आपलो भुरगो ह्या लेवलाचेर आसा
ना क्वेश्चन डाउनलोडिंग ऑप्शन ना पण सगळे क्वेश्चन स्कुलाकडे असतले स्कुलाकडे आम्ही मेल धाडटा सगळ्या क्वेश्चनाचे आणि उत्तरांचे स्कुलाकडे मेळू शकता एपान तशी सोय ना त्यांना स्टुडंट जाय जाल्यार आपल्या नोटबुकाचेर नोट करून दवरूं हय शकता हय हय म्हणजे फॉर प्रॅक्टिसींग प्रॅक्टीस नोट करू शकता जेन्ना स्कुलान अवेलेबल असतले एपाचेर जेन्ना क्वेश्चन येता तो एपाचेर जेन्ना आन्सर करता सायमल्टेनियसली तेणी जर नोटबुकार नोट करून दवरले जाल्यार ताका प्रॅक्टिसीक बऱ्याक पडटलें रिविजन करपाक बऱ्याक पडटा तशें करू शकता भुरगे आपल्या नोटबुकाचेर करू नोटबुकाचेर शकता ते दवरूं शकता म्हणजे पालकांनी जर ताका भुरग्यांक सजेस्ट केलें एपा वयल्यार तुमी नोट करा सो रिविजनाक तुमकां बऱ्याक पडटलें सो तितलो ते शार्प जातले तशें करूं येता प्रॅक्टीस बोर्ड वेगळो असेल ना वॉच प्रॅक्टीस स्पॉट परत म्हणजेच प्रॅक्टीस स्पॉट तें नांव परत दिलां आमी ॲडिशनल क्वेश्चन प्रॅक्टीस करपाक एडिशनल क्वेश्चन्स आणि ना हेच आसा परतांतल्यान 15 क्वेश्चन 20 क्वेश्चन 15 क्वेश्चन अशें तुमचो कन्सेप्ट एखादो हा तो वेगळो बोर्ड आसा तो मॅथ्स बोर्ड आणि सायन्स बोर्ड म्हणून आसा आता पळयात हांगा सगळ्यात वयर आसा तो परत आसा सकयल आसा तो मॅथ्स प्रॅक्टीस म्हणून आसा आता मॅथ्सान तुमी ताका सांगचें पडटलें की आपूण खंयच्या ग्रेडाचो आनी त्या प्रमाणे तुमकां त्या सब्जेक्टांतले सगळे क्वेश्चन येतले तशेंच सायन्स आसा सेपरेट सायन्स आसा त्या टॉपिकात तुमच्या ग्रेडाचे ते टॉपिक जनरल सगळे नॉलेज तातूंत ऑलरेडी दिल्ले आसा क्वेश्चन आसा आन्सर आसा व्हिडिओ आसा तातूंत म्हणजे त्या प्रत्येक सब्जेक्टाक त्या स्टुडंटान सांगचें पडटलें बाबा आय एम फ्रॉम 5th स्टँडर्ड ना एकदा तुवें सांगलें की तेका खबर आसा हा, तेका feel- फर्स्ट टायम तूं सांगता की आपूण 9वीचो भुरगो किंवा 8वीचो भुरगो त्याच प्रमाणे तुमकां ते जेन्ना आमी रजिस्ट्रेशन करता लॉगीन करता त्या प्रमाणे मागीर ताका ते येता तो फक्त तुका एकूच प्रश्न विचारता सुरवातीक तुमचें स्कूल कितें स्कुलाचो नंबर कितें Okay. तो नंबर तुमी घातलो न्ही अच्छा. तो याद दवरता की तुमी ह्या स्कुलांतलो भुरगो म्हणून आनी तुमची ग्रेड कितें ओके So in short, sir, this is not a replacement for the teachers in school. No, no. This is just a evaluation. पयलींच सांगला It's a evaluation of the. नॉट रिप्लेसेबल म्हणजे हय. पहिली जी मंथली टेस्ट जाताली हय त्या प्रकारे हो घरा कडेन बसून तुम्ही हय. टेस्ट घेवपाची हय. स्कुलान शिकयला हय. तेजे तुम्ही कितले रिविजन केला तुम्ही कितले स्टडी केल्या ओनली एडिशन टू वॉट यू आर डुईंग इट इज Exactly. नॉट सबस्टिट्यूशन म्हणजे तुमची ते रिप्लेस कांयच करिना आमी सिस्टम हे तुका फक्त ऍड करता एक बारीकशी गजाल मोठी न्ही प्रॅक्टिसींग दिसांतल्यान फक्त आठवड्यांतल्यान फक्त अर्दे वर तुमकां एडिशनल हांव एक सेल्फ प्रॅक्टिस फक्त अर्दे वर आठवड्यांतल्यान Home practice मोर दॅन दॅट 15 क्वेश्चन आसतले आठवड्याक आनी 20 मिनटां किंवा 30 मिनटां हातून घालोवची इन एडिशन समजा तो प्रॅक्टीस करू सोदता जाल्यार ताका मॅथ्स ऍप आसा सायन्स ऍप आसा ही एक्स्ट्रा गजाली आसा तो त्या दिसांनी करू करू शकता शकता केन्नाय करू शकता ओके All subjects. ऑल सब्जेक्ट म्हणजे मॅथ्स आणि सायन्स आसा आणि बाकी सब्जेक्ट कित्याक बाकी सब्जेक्ट म्हणजे वेगळे वेगळे आसा कळटा दीस इज ऑल इंडिया म्हणजे ऑल इंडिया एकूच आसा मॅथ्स आणि सायन्स हो फरक आहे ऑल इंडिया सर हय म्हणजे खुबशा राज्यांनी आसा ओके So questions will be for maths, science, history, geography, Right. Marathi, Hindi, हय English. हय ते शेड्यूल तुमकां पयलीं धाडटा हय. शेड्यूल तुमकां धाडटा आणि प्रॅक्टीस जो आसा तो फक्त मॅथ्स आणि सायन्स ना 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 सगळे सब्जेक्ट न्ही हे जे ॲडिशनल एडिशनल आसा ते हय एडिशनल आसा ते हय मॅथ्स सायन्स फिजिक्स आसा थोडे कडेन थोडे पजल्स बी आसा जनरल पजल्स बीन आसा मायंड बेस लँग्वेज आसा इंग्लीश थोडेशे आसा इतले सब्जेक्ट पयलू 8 दिसा पयलू जावपाक जाय टिचरी कडल्यान स्टुडंटाक साधारण एक म्हयनो सुद्दां न्ही एक म्हयनो एक एक म्हयनो पयलू इतले सब्जेक्ट स्टुडंटाक शिकोवपाक जाय जाता तेंचे ऑलरेडी ठरलेले आसा कॅलेंडरा प्रमाणे जाता पळय आमी आयज ॲप डावनलोड केलो न्ही तूं मॅथ्स सायन्स ही प्रॅक्टीस करू शकता त्या एपा वयल्यान फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स त्या क्वेश्चनाची वाट पळोवपाची गरज ना क्वेश्चन येतलेच क्वेश्चन येयले नंतर थोडे मागीर आन्सर पळोवपा लागून दुसरो सब्जेक्ट ओपन करता भुरग्यांचे कशें आहा तेन्ना शिकयता तेन्ना वयतना दाखयतात ते व्हिडिओ दाखयता प्रश्न रॉंग जालो उत्तर रॉंग जाल्यार रोखडेंच तो व्हिडिओ दिता की हाजो कन्सेप्ट कितें सध्या तरी त्याच्यात फॅसिलिटी ना प्रश्न विचारपाची हळूहळू जातली ती फुडें फुडें जातली हय
फाटली कोणाक कितें विचारपाक जाय? ही एक युनिक ऑपॉर्च्युनिटी आमकां मेळिल्ली आसा की साईश गांधी सर, आय डोंट नो वेदर यू हॅव गॉन टू एनी अदर स्कूल आणि नॉट इवन his son's school. सो युनिक ऑपॉर्च्युनिटी आमकां मेळ्ळ्या. तुमकां आनी कितें कोणाक विचारपाचें आसता जाल्यार? हां. 11वी-12वीचे असते 11वी-12वीचे अजून स्टार्ट करून फुडल्या वर्सा सुरू जातली. 11वी-12वीच्या फुडल्या वर्सा सुरू जातली. मंथ वायज कशें सेट करतले. आता जुलय म्हयनो जो येतलो जेन्ना फर्स्ट पयले आसले जून म्हयन्यान ते खंयच्या डेट फाटले. केलेली आसतली का? आता जुनान जे कंटेंट येतले फाटल्या वर्साचे इल्लेशे रिव्हिजन म्हणून येतले. हां आनी डेट तेन्ना कितें आसतली जुलय म्हयन्याची. दर आठवडे क्वेश्चन येता, दर शेनवारा क्वेश्चन येता. लोवर म्हणटा लोवर क्लास. तेच म्हणतात दर शेनवारा क्वेश्चन येता. सगळ्यांक सगळ्या शेड्यूल सिंपल आसा, दर शेनवाराक नवीन क्वेश्चन आसा. 10वी आसा. 10वी आसा. सो 2-3 गोष्टी लक्षात दवरपाच्यो. ताच्या पयलीं एक बारीकसो सर्वे. परक एक कोणा कोणाक पावला लास्ट इयर? परक एक पावला? 1 2 3 4 5. लास्ट इयरचे अंदूचे 6वेचे पेरेंट्स पावना तुमकां? अंदूचे 6वेचे 7वेचे 8वेचे 9वेचे पेरेंट्स पावला आसतले. दर विका तेचे हे येताच. ओके. सो हेच्या पयलीं तुमचे क्लास वायज ग्रुप आसा न्ही तेचेर पोस्ट केल्ले आसा. आतां आमी जागरूक रावया. शेनवार आयलो की अलार्म सुरू जावपाक जाय की अरे येवना 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 अशें. आनी शेनवार ते फुडल्या शुक्रार पर्यंत आपल्या भुरग्यांक एका सब्जेक्टाचे 15 प्रश्न सोडून अपलोड करप तेचे आन्सर्स. जर क्वेश्चन रॉंग आयलो तेचो व्हिडिओ पळोवपाक मेळटलो. तो व्हिडिओ पळोवन परत तेचे आन्सर्स अपलोड करप. म्हणजे आज सकाळी आमचे अध्यक्ष जे आसात रामकृष्ण गावडे सर, तांणी कितें सांगलें आमकां? ट्युशनाक वचपाची गरज ना. कित्या खातीर? तर हे सेल्फ लर्निंग एप आसा. स्वताहून म्हाका इच्छा आसा जाल्यार हांव शिकपाक जाय आनी ताच्या खातीर हें एप आसा. आनी मागीर एडिशनल प्रॅक्टीस जी आसा जी हें आसा मॅथ्स आनी सायन्स हेजेर, तर ती एडिशनल आमी प्रॅक्टीस करूं शकता. जितूंतल्यान आमकां म्हाजो चलो किंवा चली ऑल स्टेट लेवलाचेर वेर शी रँक्स हें आजचे आज कळटा. प्रत्येक विकाक कळटा. ह्या विकाचे म्हाका म्हाजे चलीक सायन्स हितून भितर खंय पावला, म्हाजो चलो इंग्लीश भितर खंय आसा इन द स्टेट लेवल अशें आमकां कळटा. म्हणजे त्याच्या आदाराचेर मागीर 10वेक त्याचो परफॉर्मन्स, त्याच्या आदाराचेर 12वेक परफॉर्मन्स अशें एक सुंदर एक्टिविटी इनिशिएटीव हो एज्युकेशन डिपार्टमेंटान घेतलेलो आसा. आमी सगळ्यांनी जागरूक रावन ताचो फायदो करून घेवया. अनेक स्कूल्स आसात की जेणे ऑलरेडी वापरपाक सुरवात केला. आमच्या स्कुलान जे नवीन भुरगे आयले एडमिशनाक 7वेक 8वेक, हांवें काल क्लासीन विचारलें कोणी परत एक वापरला. तर कोणी भायल्या स्कुलांतल्यान आयिल्ले जे आसा न्ही ताणें हात वयर केलो. आमच्या स्कुलांतल्या भुरग्यांनी हात वयर करूं ना. भायल्या स्कुलांतल्यान जे एडमिशन करून आयले ताणें हात वयर केलो. म्हणजे ते पेरेंट्स किंवा ते स्कूल जागरूक आशिल्ले. आतां आमी जास्त जागरूक रावया. दर शेनवारा आमकां मेळपाक जाय. मेळना जाल्यार क्लास टिचरीक फोन करप, अजून येवना म्हणजे मागीर ताचो खूब फायदो हो आमकां सगळ्यांक जाता. हें सेशन हांगा थांबोवया.